आंघोळ घातली देवी पाण्याने आणि तिथून आम्ही नमस्कार वगैरे निघालो. येता येता असा चमत्कार घडला की त्या अर्ध्या पाण्याच्या कळशा ह्या फुल पाण्याने भरल्या. बरोबर बरोबर. सगळ्या गावातले लोक म्हणजे निधन पावली, पण आपल्या गावात एकही माणूस नाही झालेले, पेशंट झालेले, पण देवीने त्यांना म्हणजे मुक्त केलं की त्यांना एकही जण माणूस गावात त्या टायमिंगला गमावला नाही. हा देवीचाच चमत्कार आहे. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काचे युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, तर माझी आता तयारी वगैरे झाली आहे आणि मी आता आलोय मंदिराजवळ. तर आज आहे आपल्या मंदिराचा 14वा वर्धापन सोहळा, त्याकरता मी इथं आलोय. आणि आजचा सोहळा कसा पार पडणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेल. तर आता मी मला वाटतं लेट झालोय, 5 वाजता काहीतरी गावात यायला सांगलाय सगळ्यांना, म्हणजे महिला मंडळी काय जेव्हा नवगरच्या तल्यावरून पाणी घेऊन तर आपल्या गावात यायला लागतं. तर मला वाटतं पाणी घेऊन आले असतील नवगरच्या तल्यावरून, तर तोच पाणी घेऊन आता आपल्या तल्यासमोर एक राऊंड मारायला लागते. अगोदर तिथं पूजा केली जाते, पूजा करून झाली नंतर एक आरती होतं. आरती झाल्यावर मग त्या तल्याला एक राऊंड म्हणजे एक राऊंड मारलं जातं. तर एक राऊंड मारून झाल्यावर नंतर आपण गावात मिरवणूक मारली जातं. तर मी तुम्हाला दाखवेल. तर चला, आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही कनेक्ट राहा फक्त, आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. चला मंडळी, आता आपण मंदिरामध्ये आलो होतो, दर्शन वगैरे केलं आता. आणि ज्या आता महिला मंडळी येत आहेत, म्हणजे अजून यायचे बाकी आहेत, तर ते आल्यानं आपल्या या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तर हा सोहळा करायच्या अगोदर मला बघायचं आहे की किती कमेंट येत आहेत आपल्या माऊलीची. फक्त तुम्ही काय करायचे आहे, रत्नेश्वरी माऊली की जय आणि आई माऊलीचा उदो होतो अशी कमेंट करायची आहे. बघूया किती जण करतात आणि कुठून हे करतात. तर चला, आपण नंतर भेटू. आपण अजून महिला मंडळी यायचे आहेत अजून. हे बघा, आमची मावशी पण आलेली आहे. तर आपण नंतर भेटूया. अजून यायचे बाकी आहेत अजून. इथं बघा, एक माऊलीचा फोटो आणि आमची रत्नबाई. माते की, गंगा माते की. सर्वांगी सुंदर
रत्नेश्वरी देवी की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे नको गुणवंता गंता रघुनायका मागणे जाता कैलास राणा शिवचंद्र मौली रवींद्र माता मुकडी झाली कारण्य सिंधू बहुदुःखारी तुझीन शंभो मज कोण तारी मोर्या मोर्या मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू गाल पोटी. तर चला मंडळी, आता आपल्या तलासमोरच एक आरती वगैरे झाली. आता आरती वगैरे झाली आणि आता जस्ट आता मंदिराला पण एक राऊंड मारतात. हे बघा, आता तर सगळी मंडळी आहेत ना, महिला मंडळी आता समोर येतील, एक देवळाला राऊंड मारतील. मग आता हे बँडवाले आहेत ना, तर त्यांच्यासोबत आता आपल्याला जायचं आहे, गावात जायचं आहे, मिरवणूक काढायची आहे. तर चला आता आपण तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. आणि इथं हर्षद लवकर उठलाय. तर चला आता आपण
चला मंडळी, आता जस्ट मोठा कळस आहे ना त्यावर पाणी वगैरे हार वगैरे आणि हळदी कुंकू केलाय आणि जे बाकीचे कलस आहेत ना छोटे छोटे तर त्यांच्यावर आता कलसावर पाणी टाकतायत. हे बघा, तर त्या साईडला पण टाकलाय आणि इथं पण आहे.
मावशीनं आपोआप काही ती कणकीमध्ये पाणी आपोआप भरला तो दुसरा मगाशी तर मावशी नमस्कार, मी जसकार गावातून बोलते. आमच्या जसकार गावीचा रत्नेश्वरी देवीचा 14वा वर्धापन दिवस आहे. तर आम्ही सकाळपासून सगळ्या बायका 5 वाजल्यापासून तळ्याचं पाणी घेऊन गावात अख्खा राऊंड मारून वगैरे सगळं मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर आम्हाला ऐलू बोलली की आपण जुन्या देवळात जाऊया 5 जणी कळशा घेऊन. आम्ही इथे काही बायकांनी देवीच्या देवळात पाण्याचं हे केलं, अभिषेक वगैरे घातलं आणि आम्ही 5-6 जणी निघून जुन्या देवळात जिथं देवीचं मूळ स्थान आहे तिथं गेलो. तिथं आम्हाला अशा प्रकारे अनुभव आला की आम्ही गावात फिरता फिरता सगळ्या मंदिरात देवांना पाणी हे केलं. आमच्या पाण्याच्या कळशा तळ्यातून जाताना भरलेल्या होत्या, त्या गावात सगळ्या देवांना म्हणजे पाणी विसर्जन केल्यामुळे त्या अर्ध्या झालेल्या. नंतर आम्ही मंदिरात गेलो. खरं म्हणजे आम्हाला पहिल्यांदा अनुभव आला. मी पहिल्यांदा गेलो तिकडे, देवीला पाणी आंघोळ घातली देवी पाण्याने आणि तिथून आम्ही नमस्कार वगैरे निघालो. येता येता असा चमत्कार घडला की त्या अर्ध्या पाण्याच्या कळशा त्या फुल पाण्याने भरल्या आणि हा अनुभव गेल्या वर्षी पण काही बायकांना आलेला. आता सेम असाच झाला अंगात अक्षरशः. आज पण सेम तसंच झालं की कळशा पाण्याने भरल्या. मला आधी समजलं नाही, मला मंदिरात आल्यानंतर समजलं की काय कळशा म्हणजे वजन लागायला लागलं आणि पूर्ण पाण्याने भरल्या. तर हा देवीचा, आमच्या रत्नेश्वरी देवीचा चमत्कार आहे. आमच्या गावावर तिचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद रत्नेश्वरी देवीच्या आमच्या गावातल्या सर्व लोकांवर राहू दे, हीच देवीच्या चरणी प्रार्थना. जे आपण दरवर्षी आपण सवलं बघतो, तुम्ही सकाळी उठून नवघरला पहिला गावात असतो. दादा पण गेल्या वर्षी मला वाटते, गेल्या वर्षी आणि या वर्षी ते काय झालं की रेल्वे ट्रॅक मध्ये आल्यामुळं नवघरच्या तळ्याचं पाणी भाविक इथं घेऊन येतात आणि ते पाणी आम्ही कळशाना भरून हे करतो, घेतो, गावात प्रदक्षिणा करून नंतर मंदिरात येतो आणि ते मंदिरात हे करतो. कळशा अजून भरलेले आहेत पूर्ण. माऊलीची आमची श्रद्धा भरपूर आहे. आमची सर्व गाव लोकांची सर्व तिच्यावर श्रद्धा आहे आणि आमची पण आहे. म्हणून आम्ही तिकडे माऊलीच्या जुन्या स्थानावर कळशा घेऊन जातो. तिची आंघोळ झाली नव्हती. गेल्या वर्षी पण आम्हाला अनुभव दिला तिने आणि आत्ता पण अनुभव दिला. या बघा आमच्या आता पूर्ण कळशा एवढं पाणी भरपूर झालं, सर्व देवांना देऊन तरी पूर्ण भरले आहेत. आमच्या माऊलीने खूप आम्हाला अनुभव आहे. जे कोरोनाच्या वेळी सर्व आजारी वगैरे झाले होते. आपल्याच गावात असं काय बरोबर. सगळ्या गावातले लोक म्हणजे निधन पावली, पण आपल्या गावात एकही माणूस नाही झालेले, पेशंट झालेले, पण देवीने त्यांना म्हणजे मुक्त केलं की त्यांना एकही जण माणूस गावात त्या टायमिंगला गमावला नाही. हा देवीचाच चमत्कार आहे. गावाचे हा. रत्नेश्वरी माते की जय. आई माऊलीचा उदो आई माऊलीचा उदो. तर चला मंडळी, पोहोचलोय घरी. सकाळी 5 वाजता उठून गेलो होतो मंदिराजवळ. तर सकाळचा जो कार्यक्रम होता, कळस मिरवणूक, सगळे महिला मंडळी होते आपल्या गावातल्या, भरपूर अशा आल्या होत्या. आणि स्टार्टिंगला आपण मंदिरामध्ये गेलो, म्हणजे मंदिरासमोर एक तला आहे, तिथं आरती वगैरे झाली. आरती करून आपण तल्याला एक राऊंड मारला. राऊंड मारून झाल्यावर नंतर आपण गावात गेलो, म्हणजे गावात मिरवणूक केली. ती झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये गेलो. जो महिला मंडळींच्या डोक्यावर कळस होत्या, त्या कळशामधून जे मंदिराचे कलश आहेत त्यावर कलशावर पाणी टाकलं आपण. आणि नंतर मग पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर खाली आपण आलो आरतीसाठी. आरती वगैरे केली. आरती केली नंतर मग डायरेक्ट आता जस्ट घरी आलोय. तर आजचा हा एवढाच कार्यक्रम होता आणि मला वाटतंय दुपारपासून अजून संध्याकाळपर्यंत अजून आहे. तर मला थोड्या कामात जायचं आहे, थोडं काम आहे. तर चला, आजची व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, बाय बाय.